पुढे दुःखद अशी बातमी, कारण नेपाळ बस अपघातात 27 भाविकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर वायुसेनेच्या विमानानं 24 जणांचे मृतदेह आता नाशिकमध्ये आणणार आहेत। जळगावमधील भाविकांची बस नेपाळमधील दरीत कोसळलेली होती। आज मृतदेह कुटुंबियांकडे सोपवणार अशी माहिती समोर येते। तर नेपाळ बस अपघातात 27 भाविकांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा समजतंय। अयोध्या गेल्या, जन्मारती वगैरे गेली नेपाळकडे। तुमच्या परिवारातला या सहलीला कोण कोण गेलेला आहे? मम्मी, वडील, मोठा भाऊ आहे, मोठी आई आहे, मोठे आहे, 2 अजून काकू आहेत। परिवारातले आपले एकूण किती सदस्य गेले? 8। हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। मला असं हे आलंय। एकूण किती लोक आहेत? एकूण आमच्या परिवारातले 8 जण आहे। 8 जण गेले। हां, काका आहे, माझे काका आहे, काकू आहे, आई आहे, लहान भाऊ आहे माझा, अजून आमचे काके आहे, आमचे चुलत काके आहे। आतापर्यंत 8 जणांचे फोटो बघितले समजा, तर ते 8 मधून 5 जण कन्फर्म झालेले आहे। काय कन्फर्म झालं की ते मृत अवस्थेत आहे। 8 जण गेले परिवार। आणि एक सासूबाई आहे आणि एक ते म्हणजे ते काठमांडूला त्यांनी हॉस्पिटलला हलवलं आहे असं त्यांनी त्या गव्हर्नमेंटच्या याच्यात दिलेलं आहे।